आपल्या परिसरातील ताजी आणि महत्त्वाची अपडेट पाहिजे तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। राहुरी तालुका सहकारी खरेदी विक्री संघ लिमिटेड राहुरी। जागा भरणे आहे। आमच्या संस्थेसाठी खालील पदे भरणे आहेत, तरी इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज संस्थेच्या दिलेल्या कार्यालयीन वेळेमध्ये दाखल करावा। पद मॅनेजर, शैक्षणिक पात्रता पदवीधर, सहकारी संस्थेचा 5 वर्षांचा अनुभव आणि कॉम्प्युटरचं ज्ञान आवश्यक। जागा 1। पद ड्रायव्हर, शैक्षणिक पात्रता 10वी किंवा 12वी पास, ड्रायव्हिंग लायसन्स धारक, ड्रायव्हिंगचा अनुभव आणि निर्व्यसनी, वयोमर्यादा 25 ते 40 वर्ष। जागा 1। पद शिपाई, शैक्षणिक पात्रता 8वी किंवा 10वी पास, जागा 1। सचिव श्री बाळासाहेब उत्तम फुलसौंदर, चेअरमन श्री युवराज सुधाकर तणपुरे। राहुरी तालुका सहकारी खरेदी विक्री संघ लिमिटेड राहुरी। ठिकाण नगर मनमाड रोड, तालुका राहुरी, जिल्हा अहिल्यानगर। मोबाईल नंबर 9881760324 तसेच 9404539707। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह इतर मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी 24 जुलै रोजी प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बच्चूभाऊ कडू यांनी राज्यभर चक्काजाम आंदोलनाची हाक दिली होती। त्यांना प्रतिसाद देत राहुरी येथील नगर मनमाड राज्य महामार्ग रोखण्यात आला होता। शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे, शेतकऱ्यांचा उतारा कोरा झाला पाहिजे, पेरणी ते कापणी खर्च MREGS अंतर्गत करण्यात यावा, शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव मिळाला पाहिजे, तसेच दिव्यांगांना 6000 पेन्शन मिळालं पाहिजे, दिव्यांगाला घरकुलाचा लाभ मिळाला पाहिजे आदी मागण्यांसाठी प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बच्चूभाऊ कडू हे गेल्या 6 महिन्यांपासून वेगवेगळी आंदोलने करत आहेत। काही दिवसांपूर्वी अमरावती येथील मोजरी या ठिकाणी 7 दिवस अमरण उपोषण त्यांनी केलं होतं। तसेच 140 किलोमीटर पायी आंदोलन त्यांनी केलं। सरकारनं आश्वासन देऊन देखील शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीयेत। हिवाळी अधिवेशनामध्ये सुद्धा शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली गेली आहेत। त्यामुळे बच्चूभाऊ कडू यांनी 24 जुलै रोजी राज्यभर चक्काजाम आंदोलनाची हाक दिली आहे। त्यांच्या हाकेला प्रतिसाद देत प्रहार संघटनेच्या वतीनं राहुरी येथील नगर मनमाड राज्य महामार्गावरती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोर सकाळच्या वेळी चक्काजाम आंदोलन करण्यात आलं। यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष रवींद्र मोरे, प्रकाश देठे, प्रहार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष मधुकर घाडगे, तालुका अध्यक्ष सुरेश लांबे, अप्पासाहेब ढूस आदींनी आपलं मनोगत व्यक्त करून सरकारनं लवकरात लवकर मागण्या पूर्ण कराव्यात आणि शेतकरी आणि दिव्यांग बांधवांना न्याय द्यावा अशी एकमुखी मागणी केली आहे। या प्रसंगी सलीमभाई शेख, योगेश लबडे, वेणुनाथ आहेर, सचिन साळवे, जुबेर मुसानी, किशोर जाधव, संजय देवरे, दत्तात्रय खेमनर, दत्तात्रय येवले आदींसह अनेक जण उपस्थित होते। आज संपूर्ण महाराष्ट्रभर प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष माननीय बच्चूभाऊ कडू यांनी महाराष्ट्र राज्यभर चक्काजाम आंदोलन हे आज पुकारलं होतं आणि त्यांच्या हाकेला प्रतिसाद म्हणून आज आम्ही राहुरी या ठिकाणी चक्काजाम आंदोलन केलंय। आपण बघतोय सातत्याने मागणी होती कर्जमाफी करा, यांनी पण आश्वासन दिले होते आम्ही कर्जमाफ करू म्हणून, पण अद्यापही ते कुठल्याही प्रकारचं ते त्यांचा शब्द पाळताना दिसत नाही। त्यांनी कर्जमाफी केली, पण कोणाची केली? उद्योगपतींची केली। कोणत्या उद्योगपतींना कर्जमाफी करा म्हणून मागणी केली नव्हती, कोणत्या उद्योगपतींना आत्महत्या केली नव्हती, पण माझा दररोज एक शेतकरी मरतोय, दररोज मागणी करतोय, कारण की त्याच्या शेतीमालाला भाव मिळत नाही म्हणून आम्ही मागणी करतोय आणि ह्या मागण्या घेऊन आज आम्ही रस्त्यावर उतरलोय। जर सरकारने आमच्याकडे लवकर लक्ष दिलं नाही तर हा लढा याच्यापेक्षाही तीव्र होईल आणि राजू शेट्टी आणि बच्चूभाऊ कडू हे दोघंही नेते महाराष्ट्रातील संपूर्ण शेतकरी घेऊन रस्त्यावर उतरून ह्या सरकारला सवकी पळो केल्याशिवाय सोडणार नाही। आज संपूर्ण महाराष्ट्रभर नामदार बच्चूभाऊ कडू, शेतकऱ्याची कैवारी, दिव्यांगाचा आधारस्तंभ बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी तसेच दिव्यांगाच्या विविध मागण्यासाठी शेतकऱ्याचा उतारा कोरा, त्याचबरोबर दिव्यांगाच्या मागण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर चक्काजाम आंदोलन करण्यात आलेले आहे। तसेच आपल्या राहुरीमध्ये सुद्धा विविध संघटनेने आपल्याला पाठिंबा देऊन
चांगल्या पद्धतीने भरपूर संख्येने शेतकरी, दिव्यांग बांधव, जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी, शेतकरी, हे सर्व शेतकरी संघटना, विविध पक्षाचे प्रतिनिधी इथे उपस्थित झाले आणि सर्वांनी पाठिंबा दिला, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. आज राहुरीमध्ये नगर मनमाडवरती बच्चूभाऊ कडू यांच्या आदेशान्वये शेतकरी कर्जमुक्तीसाठी रस्ता रोको करण्यात आला. आज शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय बिकट झालेली आहे. कांद्याला भाव नाही, दुधाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही. शेतकऱ्यांनी जगायचं कसं? आणि या राज्याचे महसूल मंत्री स्टेटमेंट करतात की मर्सिडीज मध्ये हिंडणाऱ्या शेतकऱ्याची कर्जमाफी करणार नाही. मग ज्यावेळेस तुम्ही अंबानीची कर्जमाफी केली त्यावेळेस त्याला तुम्ही रिक्षाला हिंडायला लावलं का? किंवा हे आमदार, खासदार, मंत्री एवढे गब्बरून रेंज रोवर मध्ये फिरतात, ते कधी म्हणले का आम्हाला पगार नको, पेन्शन नको? म्हणजे शेतकऱ्यामध्ये दुही निर्माण करून मूळ प्रश्नाला बगल द्यायची हा या सरकारचा डाव आहे. या सरकारने एवढंच लक्षात ठेवावं, जे तुम्ही आश्वासन दिलं ते पाळा, अन्यथा शेतकरी तुम्हाला पायाखाली तुडवल्याशिवाय राहणार नाही. आज राहुरीमध्ये बच्चूभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आंदोलन चालू आहे, रस्ता रोको, त्याप्रमाणे आज राहुरीमध्ये देखील या ठिकाणी आंदोलन पार पडलेलं आहे. राहुरी तालुक्यातील सर्व विविध पक्षाचे पदाधिकारी यांनी देखील या ठिकाणी पाठिंबा दिला. त्यांचे देखील प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं त्यांचे आभार मानतो. गेली 6 महिन्यापासून बच्चूभाऊ कडू हे शेतकऱ्यांचे, दिव्यांगाचे नेते, हे विविध प्रकारचे यांनी आंदोलन केलेले आहेत. मुजरी येथे देखील 7 दिवस अन्नत्याग आंदोलन केलंय. त्यानंतर अमरावती ते यवतमाळ 138 किलोमीटरची पदयात्रा केली. असे विविध आंदोलन त्यांनी आपल्या शेतकऱ्यांसाठी, दिव्यांगासाठी, सर्व घटकांसाठी केलेले आहे. आणि शेतकऱ्यांना न्याय मिळावा याकरता शासन दरबारी त्यांनी अनेक प्रयत्न केले. तरी माझी ह्या राहुरी तालुक्यातील ह्या कार्यकर्त्यांच्या यांच्या वतीनं सरकारला विनंती आहे का तुम्ही दिलेला शब्द पाळत 7/12 संपूर्ण कर्ज माफ करा आणि या दिव्यांगांना 6,000 रुपये त्यांना मासिक मानधन करा, हीच मी यांना विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे आहे ना? तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका. पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव, मग चिंता कशाला करताय? आता अंधाराला करा बाय बाय. विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज, घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात. आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं. बजाज फायनान्स देतोय 0 डाऊन पेमेंट आणि 0 व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर. सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज. खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी. साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईदाम हॉस्पिटल, राहुरी, मंदत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ. आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे. तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रिओ डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो. आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात. साईदाम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर. कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी.